पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेल. तुर्तास वळूयात पुढील बातमीकडे. 23 तारखेला धनगर समाजाचं राज्यभर रास्ता रोको आंदोलन होणार आहे. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी आता करण्यात येते आहे. धनगर समाज आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावत नाही असं पडळकरांनी म्हटलंय. काय नेमकी भूमिका असणार आहे तुमची? कारण आज बैठका सुद्धा लावण्यात आलेल्या, सरकारवर भरोसा नाही का तुम्हाला? नाही, सरकारवरती भरोसा आहे. भरोसा असायचं कारण नाही. आम्ही सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करतोय, परंतु सरकारला मिसगाईड करण्याचं किंवा त्यांच्यावरती दबाव टाकण्याचे काही प्रयत्न जर महाराष्ट्रातून होत असतील तर धनगर समाज पण गप्प बसणार नाही. आज आदिवासी जमातीतल्या लोकांना आम्ही विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय की सुप्रीम कोर्टानं निर्णय ज्या पद्धतीने दिलाय हे कास्टचं उपवर्गीकरण करा आणि त्यामध्ये तुमचं हे करा. जे आदिवासी आहेत आता ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय त्यांना हे करा, धनगरांचं बी करा. तुमचं 7% आरक्षण आहे ते तुमचं तुम्हाला सेफ राहू द्या. तुमचं राजकीय प्रतिनिधित्व, तुमचं शिक्षणातलं, तुमचं नोकरीतलं आणि तुमचं जे बजेट येत आहे ते सेपरेट येईल, तुमच्या लोकसंख्येप्रमाणे येईल. आमच्या लोकसंख्येप्रमाणे आता 3.5% आमचं जे आरक्षण आहे ते तेवढंच द्या. जेव्हा कधी नंतर जनगणना होईल त्यामध्ये धनगरांची लोकसंख्या पोटजातीसह मोजल्यानंतर त्यांची आकडेवारी निश्चित होईल. त्या आरक्षणाचा वेगळा विषय राहील, तुमच्या आरक्षणाचा वेगळा विषय राहील. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही ताकदीनं सोमवारी राज्य सरकारला सुद्धा आपली ताकद दाखवण्याची गरज आहे. तुम्ही